नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 2023 मधील पोलीस भरतीचे जेवढे काही पेपर झाले असेल त्या सर्व पेपरमधील भूगोलाचेच आपण प्रश्न बघणार आहोत आणि एकदम सखोल विश्लेषण बघणार आहोत. फक्त प्रश्न आणि उत्तरं न बघता त्या बाकीचे ऑप्शन पण बघणार आहोत. सगळं काही त्याच्या आजूबाजूचं सगळंच आपण डिस्कस करणार आहोत, जेणेकरून आपला तो तेवढा टॉपिक पूर्ण क्लिअर व्हायला पाहिजे. टॉपिक सुरू करण्याआधी ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे गुरु. मोठा बघितला आता असं पण विचारू शकतो की सर्वात लहान ग्रह कोणता आहे? तर सर्वात लहान ग्रह आहे बुध. बुध हा सर्वात लहान ग्रह आहे. सर्वात मोठा बघितला गुरु आहे, सर्वात लहान आहे बुध आहे. आता अजून एक फॅक्ट म्हटली तर याच्यातली ती म्हणजे शुक्र ग्रहाची. तर शुक्र ग्रह हा सर्वात उष्ण ग्रह आहे. तसंच शुक्र ग्रहाला पाठ तारा म्हणून सुद्धा तो ओळखला जातो. मंगळ ग्रहाविषयी म्हणायचं झालं तर मंगळ ग्रहाला विषयी एक प्रश्न पण आलेला आहे की लाल ग्रह कोणाला म्हणतात? तर लाल ग्रह मंगळाला म्हणत असतात. मंगळ या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात, कारण की तिथं लोहाचं प्रमाण त्यांच्या मातीमध्ये जास्त आहे, त्यामुळे त्याला लाल ग्रह असं म्हटलं जातं. अजून डिटेलमध्ये बघूया थोडं सूर्यमालेविषयी. तर सूर्यमालेमध्ये आपण बघितलं तर एकूण 8 ग्रह आहेत. आपल्या सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहेत. आधी 9 होते. 2006च्या आधी 9 होते. प्लुटो होता. पण 2006मध्ये प्लुटोला आपल्या सूर्यमालेतून वगळण्यात आलं आणि आता सध्याला प्लुटोला बोटो ग्रहामध्ये गणला जातो प्लुटो. आता बाकीचं इथं बघितलं तर सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? बुध. आणि सर्वात लांबचा कोणता आहे? नेपच्यून. हे महत्त्वाचे, कारण की हे प्रश्न विचारले गेले. सर्वात जवळचा कोणता? बुध. सर्वात लांबचा कोणता? नेपच्यून. त्याच्यानंतर मग सर्वात उष्ण बघितला आपण, शुक्र हा सर्वात उष्ण आहे. नंतर मंगळ हा लाल ग्रह आहे. त्याच्यानंतर सर्वात मोठा ग्रह म्हणजे गुरु. गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. सर्वात लहान बुध आहे. ते बघितलं. या सगळी माहिती दिलेली. सर्वात मोठा, सर्वात लहान, सर्वात जवळ सूर्यापासून सर्वात जवळ, सूर्यापासून सर्वात लांब नेपच्यून. हे सगळे महत्त्वाचे फॅक्ट्स आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता कोणत्या महासागरात आहे? तर मरियाना ट्रेंच हे पॅसिफिक ओशनमध्ये आहे. त्याला इंग्लिशमध्ये ट्रेंच म्हणतात गर्ताला. तर हे पॅसिफिक ओशनमध्ये आणि हे जगातील सर्वात खोल गर्ता ही सुद्धा एक फॅक्ट आहे की मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे. तर पुढच्या वेळेस असं विचारलं जाऊ शकतं की जगातील सर्वात खोल गर्ता कोणती आहे? तर ती आहे मरियाना गर्ता. हा एक फॅक्ट आहे. त्याच्यानंतर दुसरी फॅक्ट म्हणजे ती कोणत्या महासागरात आहे? तर ती पॅसिफिक ओशनमध्ये. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे झालं जगातली सर्वात खोल गर्ता. पण इंडियन ओशनमधील म्हणजेच हिंद महासागरातली सगळ्यात खोल गर्ता कोणती आहे? तर ती म्हणजे सुंदा गर्ता. हे पण याला लक्षात ठेवतात. हे आहे इंडियन ओशनमधील सुंदा गर्ता. अजून बघायचं झालं तर पृथ्वीवर 5 महासागर आहेत. त्यातला सगळ्यात मोठा म्हणजे पॅसिफिक ओशन आहे. 2 नंबरचा अटलांटिक ओशन. तिसरा आहे हिंद महासागर. चौथा आहे दक्षिण महासागर आणि 5वा आहे आर्क्टिक महासागर. तर हे 5 महासागर आहेत आणि 7 खंड आहेत. पुढचा प्रश्न, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर जागतिक व्यापार संघटना म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं मुख्यालय जे आहे ते जिनिव्हा म्हणजे स्वित्झर्लंड इथं आहे. जिनिव्हा कुठं आलं? स्वित्झर्लंडमध्ये. आणि स्वित्झर्लंडची राजधानी कोणती आहे? बर्न. स्वित्झर्लंडची राजधानी जिनिव्हा नाही आहे. स्वित्झर्लंडची राजधानी बर्न हे शहर आहे. त्याच्यानंतर न्यूयॉर्क कुठं आहे? US आणि पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे. तर आपला प्रश्न होता की जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय, तर ते आहे जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये. आपण बाकीच्या एक्स्ट्रा गोष्टी बघितल्यात. त्याच्यानंतर मग अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे WTOची स्थापना कधी झालेली? तर ती स्थापना झाली 1 जानेवारी 1995ला. 1995ला. आणि याचे सदस्य राष्ट्र किती आहेत? तर 164 याचे सदस्य राष्ट्र आहेत. 164. इथं सगळी ही माहिती दिलेली आहे जागतिक व्यापार संघटनेची. स्थापना बघितली आपण 1 जानेवारी 1995ची. मुख्यालय बघितलं आपण जिनिव्हा स्वित्झर्लंडचं आणि सदस्य देश बघितले 164 आहेत. आणि स्वित्झर्लंडची राजधानी लक्षात असू द्या, बर्न ही आहे. स्वित्झर्लंडची राजधानी जिनिव्हा नाही, ती बर्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? तर कांगारू हा प्राणी हा इथं दिलेला आहे बघा. हा प्राणी जो आहे तो ऑस्ट्रेलियामध्ये आढळतो. ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे? ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा. हा पण प्रश्न विचारला गेला की ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती असं पोलीस भरतीला. तर पोलीस भरती सरळ सेवेमध्ये देशांच्या राजधानी आणि राज्यांची राजधानी, विशेषतः कोणत्या राज्यांची? तर जे नॉर्थ ईस्टमधले, पूर्वोत्तर राज्यांमधले,
जसं की अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, आसाम, त्रिपुरा, सिक्कीम ह्या राज्यांच्या राजधानी जास्त विचारल्या जातात. आणि असे देश जे सध्या चर्चेमध्ये न्यूजमध्ये, जसं युक्रेन रशिया युद्ध चालू आहे, तर युक्रेनची राजधानी विचारलेली आहे, रशियाची विचारलेली आहे, त्याच्यानंतर आता ऑस्ट्रेलियाची पण विचारलेली आहे, त्याच्यानंतर आपलं नॉर्थ कोरिया तर नेहमी चर्चेत असतो, त्याची पण राजधानी विचारलेली आहे. त्यामुळे राजधान्या लक्षात असू द्या. आता कांगारू तर बघितलं आपण की ऑस्ट्रेलियामध्ये. आता याच्या पुढचं बघू आपण. ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबेरा, बांगलादेशची कोणती ढाका, रशियाची कोणती आहे मॉस्को, आणि भारताची आहे नवी दिल्ली. रशियाची लक्षात असू द्या, रशियाची आहे मॉस्को, ऑस्ट्रेलियाची आहे कॅनबेरा. पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न, रेड क्लिफ लाईन कोणत्या 2 देशातील सरहद दर्शवतो? तर रेड क्लिफ लाईन जो आहे ना, हा भारत आणि पाकिस्तानमधली सरहद दर्शवतो. ही जी आहे भारत पाकिस्तान बॉर्डर, ही रेड क्लिफ लाईन म्हणून ओळखली जाते. 1947ला ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानचं पार्टिशन झालं होतं, ते रेड क्लिफ आयोग होता त्याच्यानुसार झालेलं होतं ह्या साईडला. तर त्यामुळं हा रेड क्लिफ लाईन म्हणून ही बॉर्डर ओळखली जाते. त्याच्यानंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधली जी बॉर्डर आहे ना, अफगाणिस्तान पाकिस्तानमधली ही बॉर्डर, ती डुरँड लाईन म्हणून ओळखली जाते, डुरँड लाईन. आणि इकडं जी आहे चीन आणि भारतमधली जे अरुणाचल प्रदेशचा जो एरिया आहे, तो भाग जो आहे तो मॅकमॉन लाईन म्हणून ओळखला जातो. ही बॉर्डर जी आहे ती मॅकमॉन बॉर्डर म्हणून ओळखली जाते. ही जी रेड क्लिफ आणि ही आहे ड्युरँड. म्हणजे ह्या 3 रेषा लक्षात असू द्या. एक म्हणजे ड्युरँड रेषा अफगाणिस्तान पाकिस्तानमधली, नंतर रेड क्लिफ लाईन पाकिस्तान भारतमधली, आणि मॅकमॉन लाईन भारत आणि चीनमधली. आणि हे प्रश्न भरपूर वेळेस रिपीट झालेले आहे पोलीस भरतीला. रेड क्लिफ लाईन असो किंवा मॅकमॉन लाईन असो, हे खूप वेळा रिपीट झालेले प्रश्न आहे आणि फार इम्पॉर्टंट पण आहे. ती सर्व माहिती परत इथं दिलेली आहे. रेड क्लिफ लाईन भारत पाकिस्तान, ड्युरँड लाईन पाकिस्तान अफगाणिस्तान, आणि मॅकमॉन लाईन भारत चीनमध्ये. भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर भारतातील सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेलं राज्य आहे ते म्हणजे गुजरात. गुजरातला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे, ते म्हणजे जवळपास 1600 किलोमीटरचा समुद्रकिनारा गुजरातला लाभलेला आहे. महाराष्ट्राला किती लाभलेला आहे? महाराष्ट्राला आहे 720 किलोमीटर समुद्रकिनारा लाभलेला आहे. महाराष्ट्र समुद्रकिनारा आहे 720 किलोमीटरचा. आणि एकूण भारताला म्हटलं तर 7517 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. ही एक फॅक्ट लक्षात असू द्या, 7517 किलोमीटरची आणि 720 जी महाराष्ट्राला लाभलेला आहे समुद्रकिनारा. सर्वात कमी समुद्रकिनारा कोणत्या राज्याला लाभलेला ते म्हणजे गोव्याला. गोव्याला सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला आहे. म्हणजे जेवढे जे 9 राज्य आहे त्यांच्यापैकी सर्वात कमी गोव्याला लागलेली आहे. एकूण 9 राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. ते म्हणजे पहिलं कोणतं आहे इथं दिसतं आहे, गुजरात. दुसरं आहे महाराष्ट्र, तिसरं गोवा, चौथं कर्नाटक, 5वं केरळ, 6वं तमिळनाडू, 7वं आंध्र प्रदेश, 8वं ओडिसा आणि 9वं आहे पश्चिम बंगाल. ह्या 9 राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. आता जी माहिती सांगितली ती परत दिलेली सागरी सीमाविषयी एकूण 9 राज्यांना लाभलेला आहे. ते आपण बघितले कोणकोणते. त्यापैकी सर्वात जास्त गुजरातला आहे, सर्वात कमी गोव्याला आहे, आणि भारताला एकूण समुद्रकिनारा 7517 किलोमीटरचा लाभलेला आहे. त्यापैकी महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा लाभलेला आहे. तर हे सगळ्या फॅक्ट्स हे लक्षात असू द्या आणि इम्पॉर्टंट पण आहे. आणि एकूण 9 राज्यांना लागले ते पण लक्षात असू द्या. समुद्रकिनारा किती आहे? 7517 किलोमीटरचा. तशी भूसीमा किती लाभलेली आहे भारताला? ती आहे 15200 किलोमीटरची. 15200 किलोमीटरची भूसीमा लाभलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक कोणते? तर भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे इंदिरा पॉईंट. इथं दिलेला आहे मॅपमध्ये इंदिरा पॉईंट. हा इंदिरा पॉईंट जो आहे त्याचं लोकेशन कोणतं आहे? 6°45'. हे त्याचं लोकेशन आहे. आणि हा भारताचा सर्वात दक्षिणेकडील पॉईंट आहे. म्हणजे अंदमान निकोबार आयलँडच्या पण दक्षिणेला हा पॉईंट इंदिरा पॉईंट. पण 2004मध्ये ज्यावेळेस त्सुनामी आली होती त्यात हा पॉईंट जलमग्न झालेला आहे. म्हणजे त्यात तो सबमर्ज झालेला आहे, बुडून गेलेला आहे. आणि हा झाला दक्षिणेकडील पॉईंट. भारताचा सर्वात उत्तरेकडील पॉईंट कोणता आहे? तर तो जम्मू काश्मीरमधील दबदार जी आहे ना, दबदार हे सर्वात उत्तरेकडील पॉईंट आहे. हा जसा दक्षिणेकडील पॉईंट आहे, तर सर्वात उत्तरेकडील पॉईंट कोणता आहे? जम्मू काश्मीरमधील दबदार. आणि सर्वात पूर्वेकडील पॉईंट कोणता आहे? तर तो अरुणाचल प्रदेशमधील किबितू. आणि सर्वात पश्चिमेकडील पॉईंट कोणता आहे? तर तो आहे गुजरातमधला घोर मोठा. आता ते पुढच्या स्लाईडमध्ये दिलेलेच आहे, ते परत आपण बघू. हे पहा इथं दिलेलं आहे. सर्वात उत्तरेकडील टोक कोणता आहे? तर ते आहे दबदार जम्मू काश्मीरमध्ये. इथं मी इथं माहिती दिलेली आहे ती 10वीचं जुनं ओल्ड स्टेट बुक आहे त्यातली आहे. सर्वात दक्षिणेकडील पॉईंट आपण बघितला आता कन्याकुमारी किंवा इंदिरा पॉईंट.
मेन लाईन म्हटलं तर कन्याकुमारी आणि भारताचं एकूण म्हटलं तर इंदिरा पॉईंट हा दक्षिणेकडील पॉईंट आहे. त्यामुळे इथे दोन्ही मेन्शन केलेलं आहे, कन्याकुमारी पण आणि इंदिरा पॉईंट पण. आणि सर्वात पूर्वेकडील इथं बघा मॅपमध्ये अरुणाचल प्रदेशमधलं किबितू आणि सर्वात पश्चिमेला कोणतं आहे तर गुजरातमधलं गोवरमोठा हे आहेत सर्वात पश्चिमेकडील टोक. म्हणजे आपण सगळंच बघितले. आपल्याला विचारला प्रश्न आहे दक्षिणेकडील टोक, पण आपण सगळंच एक्सप्लेनेशन बघितलं की उत्तरेकडील कोणतं आहे, पश्चिमेकडील कोणतं आहे, पूर्वेकडील कोणतं आहे, दक्षिणेकडील कोणतं आहे. हे झालं दिशानुसार की उत्तरेला कोणतं आहे, दक्षिणेला कोणतं आहे. आता उंचीनुसार बघू आपण की भारतातलं सर्वाधिक उंच टोक म्हणजे काय तर ते पर्वतच राहणार आहे. तर सर्वाधिक उंच टोक ते म्हणजे माउंट केटू. माउंट केटू हे भारतातलं सर्वात उंच पर्वत आहे. जगातलं सर्वात उंच पर्वत ते आहे ते माउंट एव्हरेस्ट आहे आणि भारतातलं सर्वात उंच पर्वत आहे ते माउंट केटू. माउंट केटूलाच गॉडविन ऑस्टिनसुद्धा म्हटलं जातं. त्याच्यानंतर हा सर्वाधिक उंचावाला पॉईंट. आता सर्वात खालचा खोलबिंदू भूभागावरील सर्वात खोलबिंदू कोणता आहे तर तो आहे कुड्डानंद. हे कुठं आलं हे ठिकाण? हे आलं केरळमध्ये. कुड्डानंद जे आलं ते केरळमध्ये -2.2 मीटर खोल आहे खाली. तर ही बघितलं आपण सर्व एकदम डिटेलमध्ये माहिती. पुढचा प्रश्न, मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा निश्चित करते? आता हा प्रश्न आपण आधी पण डिस्कस केला आहे. त्यावेळेस विचारलेला होता रेड क्लिफ लाईन विषयी. आता इथं विचारलेलं आहे की मॅकमोहन लाईन विषयी. तर मॅकमोहन लाईन ही भारत व चीन दरम्यान असते. ती म्हणजे अरुणाचल प्रदेशचा हा जो एरिया आहे मॅपमध्ये, अरुणाचल प्रदेश आणि चीनला लागून इथं, तर ती मॅकमोहन रेषा आहे. आणि आपण इथं बघितलं अजून बाकीचं पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये बघितली होती आपण, ती ड्युरँड लाईन बघितली होती. ड्युरँड लाईन ती पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये बघितली होती. आणि भारत आणि पाकिस्तानमध्ये आपण जी बघितली होती ती होती रेड क्लिफ लाईन. नेक्स्ट क्वेश्चन, मिझोरम राज्याची राजधानी कोणती? मिझोरम राज्याची राजधानी आहे ऐझवाल. आता जास्त करून ते राजधानी विचारतात आणि पोलीस भरतीला तर भरपूर वेळेस विचारलं आहे राजधानी. आणि जास्त करून ते जे नॉर्थ ईस्टचे हे स्टेट आहेत, 7 सिस्टर्स म्हणजे 7 राज्य हे नॉर्थ ईस्टचे, जे अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, आसाम, मेघालय, हे जे 7 राज्य आहेत ना त्यांना 7 सिस्टर्स म्हणतात. यांच्यात जास्त राजधानी विचारल्या, त्यामुळे ह्याच लक्षात असू द्या, कारण की यांच्यातलं जास्त विचारलं. आता इथं मिझोरमचं विचारलं 2023ला. हे सगळे प्रश्न आपण जे बघतोय ते 2023चे आलेले पोलीस भरतीला आलेले प्रश्न आहेत 2023चे. याच्या आधी पण विचारलेले आहे. याच्या आधी नागालँडचं पण विचारले गेली, त्रिपुराची पण विचारली गेलेली, मेघालयची आणि 2023ला मिझोरमची पण विचारली गेली. आणि ही एकदा येतात भरपूर वेळेस रिपीट झालेले क्वेश्चन आहेत. त्यामुळे ह्या राजधान्या नक्की लक्षात असू द्या. मेनली या 7 सिस्टरच्या. आता दिसपूर दिसपूर कोणाची? ती आसामची आहे दिसपूर ही राजधानी. नंतर इटानगर ही अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे. आणि शिलाँग जे आहे ते मेघालयाची राजधानी आहे. आता पुढच्या स्लाईडमध्ये सगळ्या राजधानी दिलेल्याच आहे, तिथं बांबाऊ. राज्य आणि राजधानी. अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर, नागालँडची आहे कोहिमा, मणिपूरची आहे इम्फाळ, मिझोरमची आहे ऐझवाल, त्रिपुराची आहे आगरतळा, मेघालयाची आहे शिलाँग, आसामची दिसपूर आणि सिक्कीमची गंगटोक. तर हे झाले 8 राज्यांच्या हे राजधानी दिलेल्या आहेत तुम्हाला. तर हे पाठ करून टाका, म्हणजे कारण की हे विचारता राजधान्या. म्हणजे एकदा नाही तर भरपूर वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे, त्यामुळे फार महत्त्वाचं आहे. आणि इतकं बी याच्यात काही अवघड नाही आहे. 2-3दा लक्षात ठेवलं किंवा माझी स्क्रीनशॉट काढून घेतला आणि हे पाठ करत 2-3 दिवस पाठ केलं तर आपोआप ते लक्षात राहून जातं. परत एकदा सांगतो, अरुणाचल प्रदेशची इटानगर, त्याच्यानंतर नागालँडची कोहिमा, मणिपूरची इम्फाळ, मिझोरमची आता विचारली ऐझवाल, त्रिपुराची आधी विचारून झाली आगरतळा, मेघालयाची शिलाँग, आसामचं दिसपूर, सिक्कीमचं गंगटोक. अजून काही राज्य आहेत त्यांचे लक्षात ठेवायला पाहिजे. जसं ओडिसाची कोणती आहे? तर ओडिसाची आहे भुवनेश्वर. छत्तीसगडची कोणती आहे? छत्तीसगडची आहे रायपूर. झारखंडची कोणती आहे? झारखंडची आहे रांची. तर मेन आहे 7 सिस्टरचे, जे नॉर्थ ईस्टकडील राज्य त्यांचं. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हटले जाते? तर भारतातील जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणजेच पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं जयपूरला. हे शहर हवं त्याचे टोपण नाव आहेत हे सगळे.
जयपूरला गुलाबी सिटी म्हटलं जातं. नंतर जोधपूरला ब्ल्यू सिटी म्हणून ओळखलं जातं किंवा सन सिटी म्हणून ओळखलं जातं. नागपूरचे भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. नागपूरला ऑरेंज सिटी म्हणून ओळखलं जातं किंवा मग 0 माईल सिटी किंवा मग टायगर सिटी ऑफ इंडिया म्हणजेच व्याघ्र राजधानी भारताची कोणती, तर नागपूर आहे. असे भरपूर प्रश्न विचारले. त्याच्यानंतर बँगलोरला काय म्हणतात, बँगलोरला सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया म्हणतात किंवा मग IT हब ऑफ इंडिया आहे. त्याच्यानंतर पुण्याला काय म्हणतात, तर डेक्कन क्वीन म्हणतात पुण्याला. असे भरपूर शहर आहेत आणि त्याचे टोपण नाव आहेत, ते पुढे दिलेले आहे, आपण ते पाहू. इथं दिलेलं आहे शहर व त्यांचे टोपण नाव. नागपूरला म्हणतात 0 माईल शहर किंवा मग असं बी विचारलेलं आहे की प्रश्न की 0 माईल कोणत्या शहरात आहे, तर ते नागपूरमध्ये आहे. त्यामुळे त्याला 0 माईल शहर पण म्हणतात. त्याच्यानंतर ऑरेंज सिटी, नागपूरची संत्री फार फेमस आहे, त्यामुळे त्याला ऑरेंज सिटी पण म्हणतात. आणि टायगर कॅपिटल ऑफ इंडियासुद्धा नागपूरला म्हणतात. म्हणजे 3 नाव लक्षात ठेवा. 0 माईल तर सोपं आहे. नंतर ऑरेंज सिटी, नागपूरची संत्री, त्यामुळे ऑरेंज सिटी. आणि टायगर कॅपिटल ऑफ इंडिया पण कारण तिथं पेंच व्याघ्र प्रकल्प आहे, वाघाची संख्या तिकडे जास्त आहे, त्यामुळे त्याला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया पण म्हणतात. त्यालाच मराठीत काय म्हणतात, व्याघ्र राजधानी. आणि हा प्रश्नसुद्धा विचारून झाला व्याघ्र राजधानीचा. ऑरेंज सिटी पण विचारलं आहे. नंतर मग 0 माईल शहर पण विचारलं गेलं आहे आणि ते परत रिपीट विचारता येते. त्याच्यानंतर बँगलोरला काय म्हणतात, तर सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया म्हणतात. नंतर IT कॅपिटल ऑफ इंडियासुद्धा त्याला म्हटलं जातं बँगलोरला. अहमदाबादला भारताचे मँचेस्टर म्हणतात, कपड्यांचं शहर. मँचेस्टर एक कपड्यांसाठी फेमस आहे ना, टेक्स्टाईलसाठी. त्याच्यानंतर कोचीला अरबी समुद्राची राणी म्हणतात. हा प्रश्न MPSCला सुद्धा विचारून झाला आहे. कोचीला अरबी समुद्राची राणी म्हणतात, क्वीन ऑफ अरेबियन सी. त्याच्यानंतर सुरतला डायमंड सिटी म्हणतात. त्याच्यानंतर कोलकात्याला सिटी ऑफ जॉय म्हणतात. असे भरपूर शहर आहे, पण हे मेन शहरं इथं दिलेले आहेत. तर मित्रांनो, हे होतं आपलं आजचं लेक्चर, ज्यामध्ये आपण भूगोल विषयाचे प्रश्न बघितलेत. हा फक्त पहिला पार्ट आहे. अजून आपलं 2, 3, 4, 5 असे पार्ट पण बघायचे आहेत जॉग्राफीचे, ज्यामध्ये आपण सर्व 2023मधील पोलीस भरतीला जेवढे काही प्रश्न आलेले ते सगळे आपण बघणार आहोत. तर त्यामुळे ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील. धन्यवाद.